श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 87वा सर्ग वाचूया. वीरबाहू, सुबाहू, नल आणि पनस हे वानर युथपती लंकेच्या तटावर चढून बसले आणि त्यावरच त्यांनी आपल्या सेनेचा तळ ठोकला. बलवान कुमुद विजयश्रीने शोभणाऱ्या 10 कोटी वानरांसमवेत लंकेच्या पूर्वद्वाराला ईशान्येकडून वेढून उभा राहिला. त्याच्या सहाय्यासाठी अन्य वानरांसह महाबाहू पनस आणि प्रघस देखील येऊन धडकले. वीर शतबलीने अग्नेयेकडून हल्ला चढविला. 20 कोटी वानरांसह त्याने दक्षिणद्वारावर लक्ष केंद्रित केले आणि तेथेच तळ ठोकला. तारेचा बलवान पिता सुषेण नैऋत्येकडून मोर्चे बांधित होता. कोटी कोटी वानरांसह पश्चिम द्वारावर आक्रमण करून त्याला वेढा देऊन तो उभा राहिला. सुमित्रा कुमार लक्ष्मणासह महाबली श्रीराम आणि वानरराज सुग्रीव उत्तर द्वार रोखून उभे राहिले. सुग्रीव वायव्येकडून रामांना सहाय्य करीत होता. लंगूर जातीचा विशालकाय महापराक्रमी वानर गवाक्ष 1 कोटी वानरांसह आला. तो दिसायला अत्यंत भयंकर होता. तो श्रीरामचंद्रांच्या एका बाजूला उभा राहिला. याच प्रकारे महाबली शत्रुसूदन राक्षसराज धूम्र 1 कोटी भयानक क्रोधी अश्वलांसह श्रीरामांच्या दुसऱ्या बाजूला उभा राहिला. कवच आदींनी सुसज्ज असलेला महापराक्रमी बिभीषण हातात गदा घेऊन आपल्या सावधान मंत्र्यांसह जेथे श्रीराम विद्यमान होते तेथेच येऊन धडकला. गज, गवाक्ष, गवय, शरभ आणि गंधमादन सगळीकडे हिंडत फिरत वानर सेनेचे रक्षण करू लागले. त्यावेळी क्रोधित झालेल्या राक्षसराज रावणाने आपल्या साऱ्या सेनेला त्वरित बाहेर पडण्याची आज्ञा दिली. रावणाच्या मुखातून बाहेर पडण्याचा आदेश ऐकताच राक्षसांनी एकदमाने मोठी भयानक गर्जना केली. मग राक्षसांनी ढोल वाजविण्यास सुरुवात केली. त्यांचे मुख भाग चंद्रासारखे उज्ज्वल होते आणि ते सोन्याच्या दंडांनी वाजविण्यात येत होते. ते एकाच वेळी वाजविण्यात येऊ लागले. त्याबरोबरच भयानक राक्षसांच्या मुखातल्या वायूने पुरीत होऊन लाखो गंभीर घोषी शंख वाजू लागले. आभूषणांच्या प्रभेने सुशोभित झालेले ते कृष्णवर्णी निशाचर शंख वाजविताना विद्युत प्रभेने उजळलेल्या आणि बगळ्यांच्या पंक्तींनी युक्त अशा नीलमेघांप्रमाणे वाटत होते. त्यानंतर रावणाच्या प्रेरणेने त्याचे सैनिक मोठ्या हर्षाने युद्धासाठी बाहेर पडू लागले. जणू प्रलयकाळी महान मेघांनी भरती आलेल्या समुद्रच पुढे यावा असे ते दृश्य होते. त्यानंतर वानर सैनिकांनी सगळीकडे मोठ्या जोराने सिंहनाद सुरू केला. त्यामुळे लहान मोठ्या शिखरांसह मलय पर्वतही दुमदुमला. अशा प्रकारे हत्तींचे चित्कार, घोड्यांचे खिंकाळणे, रथांच्या चाकांची घरघर आणि राक्षसांच्या मुखातून प्रकट झालेल्या आवाजांबरोबर शंख दुंदुभींचे नाद तसेच वेगवान वानरांच्या निनादाने पृथ्वी, आकाश आणि समुद्र निनादित झाला. तितक्यात पूर्वकाळी घडलेल्या देवासुर संग्रामाप्रमाणे राक्षस वानरात घनघोर युद्ध जुंपले. ते राक्षस चमकणाऱ्या गदा तसेच शक्ती, शूल आणि परशूंनी समस्त वानरांना मारण्याच्या आणि पराक्रमाच्या घोषणा देऊ लागले. त्याचप्रमाणे वेगवान विशालकाय वानर सेना देखील राक्षसांना मोठमोठे वृक्ष, पर्वत शिखरे, नखे आणि दात यांनी जखमा करू लागले. वानर सेनेत ते वानरराज सुग्रीवाचा विजय असो अशा घोषणा देऊ लागले. इकडे राक्षसगण महाराज रावणांचा जय होवो असे म्हणून आपल्या नावांचा उल्लेख करू लागले. इतर खूपसे भयानक राक्षस तटबंदीवर चढले आणि पृथ्वीवर उभ्या असलेल्या वानरांना भिंदीपालांनी आणि शूलांनी विदीर्ण करू लागले. तेव्हा पृथ्वीवर उभे असलेले वानरही अत्यंत कुपित झाले आणि आकाशात उड्डाण करून तटबंदीवर बसलेल्या राक्षसांना आपल्या हातांनी पकडून खाली ढकलू लागले. अशा प्रकारे राक्षसात आणि वानरात
मोठीच अद्भुत धुमश्चक्री सुरू झाली. त्यामुळे तेथे रक्तामांसाचा चिखलच जमा झाला होता. त्यानंतर परस्परांशी युद्ध करणाऱ्या महात्मा वानरांना आणि राक्षसांना एकमेकांच्या सेना पाहून बलरोष आणि चेव चढला. सोन्याच्या आभूषणांनी विभूषित झालेल्या घोड्यांनी, हत्तींनी, अग्निज्वाले समान दैदिप्यमान रथांनी, तसेच सूर्यतुल्य तेजस्वी मनोरम कवचांनी युक्त असलेले ते वीर राक्षस दाही दिशा आपल्या गर्जनांनी दणाणून टाकीत निघाले. भयानक कर्मे करणारे ते निशाचर रावणाला विजय मिळवून देऊ इच्छित होते. भगवान श्रीरामांचा विजय चिंतणाऱ्या वानरांच्या विशाल सेनेने देखील घोर कर्मे करणाऱ्या राक्षसांच्या सेनेवर हल्ला चढविला. त्याचवेळी एकमेकांवर हल्ला करणाऱ्या राक्षसात आणि वानरात द्वंद्व युद्ध जुंपले. वालीपुत्र अंगदाशी महातेजस्वी राक्षस इंद्रजित जसा त्रिनेत्रधारी महादेवांपाशी अंधकासूर लढावा तसा भिडला. प्रजंघ नावाच्या राक्षसाबरोबर रणदुर्जय वीर संपातीने आणि जांबुमालीशी वानरवीर हनुमानाने युद्ध सुरू केले. अत्यंत क्रोधाने भरलेल्या रावणानुज राक्षस बिभीषणाची समरांगणात प्रचंड वेगशाली शत्रुघ्नाशी गाठ पडली. महाबली गज तपन नावाच्या राक्षसाशी रडू लागला. महातेजस्वी नील निकुंभाशी झुंजू लागला. वानरवीर सुग्रीव प्रघसाशी तर श्रीमान लक्ष्मण विरूपाक्षाशी समरांगणात युद्ध करू लागला. दुर्जय वीर अग्निकेतू, रश्मिकेतू, मित्रघ्न आणि यज्ञकोप हे सारे राक्षस श्रीरामचंद्रांशी झुंजू लागले. मैंद बरोबर वज्रमुष्टी आणि द्विविदाशी अशनीप्रभ युद्ध करू लागला. अशा प्रकारे त्या दोन भयानक राक्षसांना ते दोन्ही कपी शिरोमणी भिडलेले होते. प्रतपन नावाने प्रसिद्ध असलेल्या एका घोर राक्षसाला रणभूमीवर पराभूत करणे कर्म कठीण होते. तो नीच निशाचर समरांगणात प्रचंड वेगवान नलाबरोबर युद्ध करू लागला. धर्माचा बलवान पुत्र महाकपी सुषेण राक्षस विद्युन्मालीशी 2 हात करू लागला. अशा प्रकारे इतर अनेक भयानक वानर खूपशा राक्षसांना युद्धाचे आमंत्रण देऊन त्यांच्याशी युद्ध करू लागले आणि त्यांची दमछाक झाल्यावर इतर राक्षसांना द्वंद्व युद्धाचे आव्हान देऊ लागले. तेथे राक्षस आणि वानरवीर आपापल्या सेनेला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यात मोठे भयंकर आणि रोमांचकारी युद्ध सुरू झाले. वानरांच्या आणि राक्षसांच्या शरीरातून रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. त्यांच्या डोक्यांचे केसच त्या ठिकाणी शेवाळ्यासारखे भासत होते. त्या नद्या सैनिकांच्या प्रेतांचे काष्ठ समूह वाहून नेत होत्या. ज्या प्रकारे इंद्र वज्राने प्रहार करतो त्याच तऱ्हेने इंद्रजित मेघनादाने शत्रुसेनेला विदीर्ण करणाऱ्या वीर अंगदावर गदेने आघात केला. परंतु वेगवान वानर श्रीमान अंगदाने त्याची गदा हाताने पकडली आणि त्याच गदेने इंद्रजिताचा सुवर्ण जडित रथ सारथी आणि घोड्यांसह चक्काचूर करून टाकला. प्रजंगाने संपातीला 3 बाणांनी घायाळ केले. तेव्हा संपातीने देखील अश्वकर्ण नावाच्या वृक्षाने युद्धाच्या मुहूर्तावर प्रजंगाला मारून टाकले. महाबली जंबुमाली रथावर बसलेला होता. त्याने क्रुद्ध होऊन समरांगणावर एका रथशक्तीद्वारा हनुमानाच्या छातीवर जखम केली. परंतु पवनकुमार हनुमानाने उसळून त्याच्या रथावर उडी घेतली आणि त्वरेने थप्पड मारून त्याने त्या राक्षसाबरोबरच त्याचा रथही निजधामाला पाठविला. इथे 87वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 88वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.